मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। बीड जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर उभा आहे। मागच्या काही दिवसापूर्वी एक तुम्ही 1-2 या ठिकाणी आम्ही पाहिला होता आणि बीड जिल्ह्याच्या शिक्षण विभागातील 2 शिक्षणाधिकारी जे महाभाग आहेत त्यांनी तब्बल 500 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याची तक्रार सादिक इनामदार यांनी केली होती आणि थेट मंत्रालयातून पत्र आलं की सदरील 2 अधिकाऱ्यांची बदली अजिबात करू नका, जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत बदली करू नका, अशा प्रकारचा आदेश मंत्रालयामधून आल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती आणि माहिती मिळालेली असता खरं तर या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर ह्यांची बदली करू नये, हे इथंच राहावेत, चौकशी होईपर्यंत इथंच राहावेत अशी मागणी करण्यात आलेली होती। त्याचबरोबर 500 कोटी रुपयांची माया कुठे आणि कशी जमा केली हाही प्रश्न उभा राहिला होता आणि त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला असताना अनेक कोटी रुपयांचं घबाड इथल्या अधिकाऱ्यांच्या नावावर, इतर जिल्ह्यामधल्या किंवा मग तालुक्यामधल्या नातेवाईकांच्या नावावर, घरच्या कुटुंबियांच्या नावावर माहिती उघड झाल्याचं समोर आलेलं आहे। सादिक इनामदार माझ्यासोबत पुन्हा आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की कुठं माया कशी जपवलेली आहे। मागच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पैसे कुठं ठेवायचे आणि प्रॉपर्टी जर खरेदी केली इतरांच्या नावावर तर ती दिसेल, म्हणून सोन्याचे बिस्किट तयार केलेत की काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। आणि पुन्हा एकदा नवं घबाड जे आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये सापडलं असल्याचे त्यांना माहिती मिळाली। त्यांच्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत। सादिक इनामदार माझ्यासोबत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। भाई, काय सापडलेले आहे, काय पुरावे आहेत? तुम्ही याच ठिकाणावर येऊन मराठी महाराष्ट्राशी बोलला होतात आणि तुम्ही सगळं जे आहे ते उघड केलं होतं। कशी प्रॉपर्टी आणि कुठे आहे, कागदोपत्री तुम्हाला काही माहिती आहे का? या ठिकाणी या महाराष्ट्रातील सर्व जनता आणि जे खरंच गोरगरीब आणि ज्यांच्यामध्ये क्वालिटी असणाऱ्या शिक्षकांना या ठिकाणी पहिलं सांगू इच्छितो की या ठिकाणी मराठी महाराष्ट्र या मीडियाने खरंच या भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी आणि या भ्रष्टाचाराचे जे कर्दनकाळ ठरलेले जे आहेत इथले शिक्षणाधिकारी प्राथमिकचे आणि माध्यमिकचे तत्कालीन शिक्षणाधिकारी श्री नागनाथ शिंदे, माध्यमिक विभागाचे ह्या दोघांनी या ठिकाणी बॅकडेटेड म्हणजे बनावट स्वाक्षऱ्याच्या आधारे यांनी त्यांच्या अगोदरच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे शिक्षक सेवेमध्ये नसतानासुद्धा आहेत म्हणून पुढच्या कार्यकाळामध्ये शालार्थ ID मिळवले त्या बनावट स्वाक्षऱ्याच्या आधारे। तर याच्यामध्ये यांनी जे भ्रष्टाचार केला, शासनाच्या तिजोरीवरती डल्ला मारला, तर प्रथमतः तुम्ही जे हे माया जमवली, शासनाच्या पैशावरती डल्ला मारून यांनी माया जमवलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रथमतः मी सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आणि ह्या महाराष्ट्राचे खरंच भ्रष्टाचारी लोक ज्यांना घाबरतात असे आमचे सन्माननीय बाहुबली देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी माझा हात जोडून माझी विनंती आहे, प्रांजळ मनाने विनंती की साहेब खरंच आपण ज्या ठिकाणी ह्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहात, तसंच आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ खात्याचे जे आमचे अजितदादा पवार साहेब आहेत ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। सन्माननीय अजितदादा, ज्या ठिकाणी आपण काही ठिकाणी ज्यावेळेस आपल्या अर्थ खात्यावरती आणि ह्या बजेटवरती ज्यावेळेस काही बजेट आपल्याकडे शासनाकडे नसतो, परंतु ह्या बीड जिल्ह्यामध्ये अंदाजे 400 ते 500 कोटी रुपये बोगस भरती शिक्षकांचे थकीत वेतन म्हणून यांनी काढलं। ह्याच्यामध्ये यांनी स्वतःच्या नावावरती या ठिकाणी अहमदनगर या ठिकाणी त्या जिल्ह्याच्या तालुका जामखेडमध्ये शिक्षणाधिकारी श्री माध्यमिकचे तत्कालीन व आत्ता सध्यांची अमरावतीला बदलीचं जे संदर्भ तुम्ही मला म्हटले करायची नाही, पण मीच त्या ठिकाणचे डेस्क ऑफिसर श्री आवाड यांच्याशी बोललो, तर ते म्हणले की त्यांना या ठिकाणी बदली केलं तर चौकशीला आपल्याला चांगलं येईल। ते मी पुन्हा नंतर म्हणलं ठीक आहे तशी बदली करा, पण त्यांना तर आउटसाईड पोस्ट द्या। तर त्यांना आदिवासी विभागाचं म्हणून त्या ठिकाणी त्यांना योजनेमध्ये त्यांना दिलेले आणि ते या ठिकाणी बाजूला गेले, मग हे सर्व काही प्रकार उघडकीस येणार आहे। तर यांनी यांची पत्नी चंद्रकला खरपुडे नावाची म्हणजे त्यांच्या वडिलाकडच्या नावावरती त्यांनी काही प्रॉपर्टीमध्ये त्यांनी ह्या खरेदी केलेले आहेत आणि ह्या खरेदी खतामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ह्या खरेदी खतामध्ये त्यांनी हे सदरील खरेदी खतामध्ये त्या संबंधित व्यक्तीने त्यांच्या वडिलाच्या ह्याच्या नावावरती रजिस्ट्री केलीच, आधार कार्ड पॅन कार्ड तिकडचंच बनवलं। आज त्या सेवेमध्ये आणि त्या आज पत्नी आहेत त्यांच्या आणि त्या एक शिक्षिका आहेत, मुख्याध्यापक काहीतरी आहेत, खरपुडे जे आहेत ते तिकडे जामखेडला शिक्षक आहेत। हो, तिथं शिक्षिका आहेत आणि ते शिक्षिका असणाऱ्या संबंधित या शिक्षिकेच्या नावावरती त्याच्या त्या रजिस्ट्रीमध्ये लग्नपत्रिका कधी लावली जाते का हो? सदरील नागनाथ शिंदे BA BEd का काय त्यांनी त्याच्यामध्ये नोंदवलं आणि ते त्या ठिकाणी त्यांची पत्नीच्या तिकडची लग्नपत्रिका रजिस्ट्रीमध्ये लावली। लग्नपत्रिका त्यामध्ये लावण्याचं नेमकं काय कारण आहे, कशासाठी केलं? हे रजिस्ट्रीमध्ये त्यांच्याकडे त्यांना एवढं कळालं पाहिजे की वडिलोपार्जित प्रॉपर्टी ज्यावेळेस त्यांचे
वडील किंवा त्यांचे सासरे समजा त्या चंद्रकला मॅडमचे ते वडील त्यांच्या वेळेस त्यांची वाटणी करून त्यांच्या नावावरती प्रॉपर्टी आलेली असं करायचं राव आपण. परंतु यांनी काय केलं, ती प्रॉपर्टी लावली की त्यांनी त्यांच्या आई वडिलाकडचे पैसे आणून ती घेतली म्हणून ती दाखवायची त्यांची संपत्ती. आज काय करायचं, काय कारण आहे? आज एवढे मोठे त्या पदावर आहेत, शिक्षकामध्ये त्यांचं किती आहे, त्यांचं थकीत वेतन आहे. तसेच या प्रकारे जामखेडमध्ये कित्येक जमिनी घेतल्या. किती आणखी म्हणजे चंद्रकला खरपुडे ह्या शिंदे यांच्या पत्नी आहेत, किती जमीन आहे तिथं अंदाजे तुम्हाला काही सांगताय का? काही पुरावे सापडलेत का? हो, पुरावे सगळे रजिस्ट्रीमध्ये सापडलेले शासनाच्या व्हॅल्युएशननुसार. म्हणजे शासनाच्या जे त्यांनी जे अंदाजपत्रक आहे त्यांचे जे व्हॅल्युएशन आहे त्याच्या अनुषंगाने ह्यांची एक त्यांचा मुलगा धीरज नागनाथ शिंदे आणि चंद्रकला खरपुडे उर्फ चंद्रकला शिंदे ह्या संबंधित मुख्याध्यापक आणि संदर्भित विद्यार्थी हे जे धीरज शिकत आहे पुण्यामध्ये, एज त्याचा 22 वर्ष आहे, त्याच्या नावावरती त्यांनी त्या ठिकाणी अंदाजे 1 कोटी व्हॅल्युएशन शासकीय, परंतु ऑफलाईनमध्ये अंदाजे 5 कोटी रुपयाची प्रॉपर्टी येते. आणि चंद्रकला मॅडमच्या नावावर जी त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली काही जमीन आहे ती जमीन सुद्धा या ठिकाणी अंदाजे त्या ठिकाणच्या अंदाजानुसार 3 ते 4 कोटी रुपयाची आहे. तसेच ह्यांचे बंगले सध्याच्याला ह्यांचे फ्लॅट्स पुण्यामध्ये त्यांच्या मुलाला राहण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन ठेवलेले आहेत. एखादं सर्टिफिकेट मला दाखवा तुम्ही, ते पुराव्याचं एखादं ज्याच्यावर नोंद आहे की म्हणजे एक पुराव्या तत्वावर एखादं सर्टिफिकेट जे आहे ते मला दाखवा. तर याच्यामध्ये असेल कुठली एखादं त्याचे धीरज. हो, धीरजची ती समजा हे धीरजची मग चंद्रकला. हो, चंद्रकला धीरजचे हेच आहेत ते. हेच डॉक्युमेंट हेच डॉक्युमेंट आहे ते. त्याच्यामध्ये त्यांची दुसरे बी पुरावे माझ्याकडे डॉक्युमेंटली आहेत. त्याच्याकडे प्रिंटमध्ये नाही आहे, डिजिटलमध्ये आहेत ते. मी तुम्हाला डिजिटलमध्ये तुम्हाला स्क्रीनवर सगळं पाहायला मिळेल. इथं कागदोपत्री काही आहेत, मात्र हे चलन भरलेले आहेत. हे चलन भरलेले आहेत. ओरिजिनल जे आहे ते समजा खरेदी खत जे असतं ते रेकॉर्ड जे असतं ते नावावर देणार कोण, घेणार कोण, किंमत काय, ID काय किंवा मग परिसर काय, गट नंबर काय, हे सगळं तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. किती अंदाजे कोटी रुपयांची ही प्रॉपर्टी आहे का आणि याच्यापेक्षा वेगळे कुठल्या जिल्ह्यामध्ये आणखी आहे का? अंदाजे त्यांची या ठिकाणी जेवढी माहिती मिळते, एक तर पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या नावावरती संपत्ती आणि त्यांनी खरेदी केलेली प्रॉपर्टी आहे. परंतु जसं त्यांनी हा अजेंडा वापरला की त्यांनी हे जी आयडिया वापरली की लग्नपत्रिका लावून आणि संबंधित त्यांचे लग्नपत्रिका लावण्याचा उद्देश असा आहे का की ही प्रॉपर्टी वडिलांची आहे, वडिलांपर जिथे चंद्रकला यांच्या वडिलांची आहे असं सांगण्याचा प्रयत्न आहे? हो, हे सांगण्याचा प्रयत्न आहे की त्यांनी वडिलांकडून घेतले पैसे ती खरेदी केली असं त्यांचं दाखव. परंतु खरेदी तारीख कोणती? खरेदी तारीख ह्यांनी ज्यावेळेस ज्या कायम मान्यता ह्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये वाटल्या, हे 23-24 पर्यंत त्यांनी जे काय खरेदी केलंय ते इकडचे आलेले ऑफलाईन पैसे तिकडे दिलेले आहेत. परंतु ही रकमेमध्ये चेक न दिलेले काही पैसे हे त्या संबंधित व्यक्तीने जे विकलेले आहेत ते कॅश स्वरूपामध्ये घेतलेले सर्व पैसे बँकेमध्ये टाकलेले आहेत. तपासामध्ये हे निष्पन्न होणार आहे की ह्यांनी ती किती रकमेमध्ये ती प्रॉपर्टी दिलेली आहे. म्हणजे लिगली जर एखादी प्रॉपर्टी असेल शासकीय किमतीची 20 लाख रुपये, मात्र तिची किंमत जवळजवळ 60 लाख 80 लाख असेल, तिप्पट अशी रक्कम आहे. म्हणजे अंदाजे जवळजवळ किती कोटी रुपयांची प्रॉपर्टी असेल. गाळे असतील, तिथं भूखंड आहे, मग जामखेड शहरालगतच असलेली जी काही कोट्यवधी रुपये किमतीची जमीन आहे ती सुद्धा खरेदी केलेली आहे. जवळजवळ किती लाख रुपयांचं हे सगळं घबाड आहे? लाखोमध्ये असं म्हणलं संग्रामजी, हे कोट्यावधीमध्ये म्हणावं लागेल. हे कोट्यावधीमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये आहे. पण ह्यांचा अजेंडा आपणास कळाला की हे प्रॉपर्टी लपवण्यासाठी सासऱ्याचं नाव टाकलंय. तुम्हाला कसे मिळाले कागदपत्र, कोणी दिलेत तुम्हाला? माझ्याकडं माझे जे गोपनीय काही काम करणारे माझे या ठिकाणी अधिकारी आणि काही माझे मित्रपरिवार आहे त्यांनी सर्व त्या ठिकाणी दाखवलं की ह्यांनी कुठले मी लांबपर्यंत सुरुंग लावलेला आहे. ही सर्व काही तसेच शिक्षणाधिकारी फुलारीचा विषय राहिला. हे शिक्षणाधिकारी फुलारी यांचं लातूरला औसा रोडवरती खूप मोठा बंगला आहे. सन्माननीय महाराष्ट्राच्या आमदारांचं सुद्धा असे बंगले नाहीत. परंतु शिक्षण अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावावरती, मंत्र्यांच्या नावावरती, अधिकाऱ्यांच्या नावावरती हे जे अप्रूव्हल घेण्याच्या नावावर ह्यांनी त्यांच्या नावावरती माया जमवली. ते आम्ही वरचं मॅटर त्यांना मॅनेज करून आम्ही आमचं असं करू म्हणून त्यांची चर्चा सुरू आहे सध्या. एखाद्या अधिकाऱ्यांना पगार किती किंवा त्यांच्या घरच्या कुटुंबियांना पगार किती, त्यांच्या कार्यकाळामध्ये किती जमीन ते मिळू शकतात. मात्र फक्त काही 4-5 वर्षांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळामध्ये लाखो करोडो रुपयांची प्रॉपर्टी मिळू शकलेत. तो हाच भ्रष्टाचाराचा पैसा आहे का? यस, त्यांचा हा भ्रष्टाचाराचा इरियस आणि त्यांचे जे वेतन श्रेणीनुसार मिळणारे महिन्याला त्यांचं पेमेंट, त्यांची पगार याच्यामधला तो त्या ठिकाणी त्यांनी ते पैसे त्या ठिकाणी खर्च करणं अपेक्षित होतं. परंतु ते त्यांनी खर्च केलेले नाहीत. ज्यावेळेस काय केलं, पगारीतले पैसे तिथं सेफ्टी टाकवायचे आणि व्हॅल्युएशनमधून ते पैसे आम्ही चेक न दिले असं दाखवण्याचा अजेंडा आहे.
शिंदे यांची बदली होऊ नये अशी मागणी करण्यात आली, मात्र त्यांनी कुठलं तरी पिटिशन तुमच्या विरोधामध्ये दाखल केलेलं आहे की माझ्या बदलीला काही विरोध किंवा काय काय पिटिशन आहे ते? त्या पिटिशनमध्ये यांचं असं म्हणणं आहे की सादिक इनामदार यांनी मी त्यावेळेस बदली संदर्भात त्यांची इथंच बाजूला त्याची काही बदली न करता इथं साईड पोस्ट द्यावी, कारण की ते आम्हाला चौकशीमध्ये व्यत्यय येणार नाही, किंवा ह्यांची दुसरीकडे बदली केली जामखेडला वगैरे ते त्याच पदावर गेले तर या संबंधित अधिकाऱ्यावर दबाव टाकून किंवा ते रिलेशन असल्यानंतर मोठ्या पदावर हे सगळं काय प्रकरण दबल. परंतु त्यांनी पुन्हा अजेंडा काय वापरला, आम्ही ज्यावेळेस बदली करा म्हणून सांगितलं होतं, परंतु तिथले कक्षा अधिकारी मंत्रालयाचे श्री ज्ञानेश्वर आव्हाड ते म्हटले इनामदारजी तुमचं बरोबर प्रांजळ भावना आहे की तुमची चौकशी एकदम निष्पक्षपातीपणे झाली पाहिजे, पारदर्शक झाली पाहिजे. मग तुम्ही त्यांना काय करू द्या, त्यांना साईड पोस्ट देऊ आपण कुठेही बाजूला टाकू की जे की ते रेकॉर्ड तुम्हाला. मग ज्या दिवशीपासून ते गेले त्या दिवशीपासून त्यांनी आजपर्यंत आम्हाला माहिती अधिकारची माहिती दिली नाही, अपिलामध्ये दिली नाही, त्यांनी आमच्या केराची टोपली दाखवली. तसेच सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीडचे श्री जीवने साहेबाकडे मी गेलो, या फुलारी साहेबांनी मला माहिती दिली नाही, अर्ज दिला, सर्व कागदपत्रे दिले, त्यांनी त्याला तोंडी सांगितलं, परंतु त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या दिलेल्या पत्राला या ठिकाणी त्यांनी कुठलाही न मानता संबंधित अधिकाऱ्याला सांगला यांना माहिती द्यायची नाही, दिली तर तुमच्यावर निलंबनाची कारवाई करू. अशा पद्धतीने सदरील प्रकार दबवण्याचा चालू आहे. सध्या महाराष्ट्राच्या शासनाच्या तिजोरीवर इतका मोठा डल्ला मारला बीड जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि त्या संस्था चालकांना कमाल केलं. तर माझं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की देवेंद्र फडणवीस साहेबांना की देवेंद्र फडणवीस साहेब ही एवढे मोठ्या लोकांना बेकायदेशीर पगारी सुरू झाल्या, यांनी एवढं थकीत वेतन ओढलं, आपल्या ज्या अर्थ खात्यावर किंवा आपल्या तिजोरीवर शासनाच्या किती मोठी या ठिकाणी आपलं मोठं देणं झालेलं आहे शासनाला आपल्या, तर ह्या तिजोरीवर आपण स्वतः संबंधित आपल्या ह्याचे कर्तव्याधी अधिकारी आहेत, जे नॉन करप्टेड अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांची आपण नियुक्ती करावी. हे सर्व प्रकार जसं नागपूरला त्या ठिकाणी चौकशी झाली तेच अधिकाऱ्याची नियुक्ती बीड जिल्ह्यासाठी करावी. म्हणजे हे शिक्षण अधिकारी जे आहेत असे भ्रष्टाचार करणारे यांची तक्रार कुठेही करा काहीच होत नाही. मग इकडे मुख्य अधिकारी असतील किंवा मग मुख्य अधिकाऱ्यांचे वरचे असतील यांना थेट शिक्षण मंत्र्याला किंवा मग मुख्यमंत्र्याला याची दखल घ्यावी लागणार असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, मी या ठिकाणी 4 वेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीडचे सन्माननीय जीवने साहेबाकडे गेलो, त्यांना त्या ठिकाणी जायचं, त्यांनी ह्या फुलारी साहेबांनी सांगायचं सादिक इनामदार असा आहे, सादिक इनामदार तसा आहे, आमच्याविषयी भडकायचं. मग त्यांच्या मनामध्ये जिल्हा परिषद सीओना वाटतंय, जीवने साहेबांना वाटतं मला हे असं होऊ शकतो. साहेब मी म्हटलं तुम्हाला गेल्या बाईटमध्ये माझी एक तक्रार दिली आणि ती तक्रार मी परत घेतली असं लिहिलेलं असेल तर माझ्याकडून 1 लाख रुपये बक्षीस आहे. म्हणजे तक्रारदार आणि तक्रारदाराची तक्रार करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे कोणी जीवने साहेबांकडे कोणी तक्रार करतात आणि जीवने साहेब तक्रारदाराचं न ऐकता सत्यबाजू न ऐकता त्यांच्या अधिकाऱ्यांचं ऐकतात असं म्हणायचं? हो, त्याच प्रकारे असं झालंय या ठिकाणी. मी ज्यावेळेस मी गेलो मी म्हणलं त्या दिवशी मग जीवने साहेबाला एका विषयामध्ये म्हणलं साहेब मी तुम्हाला तक्रार दिलेली तुमच्या आधिपत्याखाली तुमच्या अधिकाऱ्याखाली तुमची असता हे म्हणतात की हे सदरील विषयी आयुक्त कार्यालयाकडून चौकशी आहे. पण मी त्यांना म्हणलं साहेब मी तुमच्याकडे वैयक्तिक एक तक्रार दिलेली आहे आणि ही आस्थापना ह्याचं पेमेंट आपल्या कार्यालयाकडून निघतं, तर ह्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आपणास आहे, किंवा ते माहिती मला देत नाहीत, माहितीला पोहतात, त्याच्यामुळे ती माहिती दिली नाही म्हणजे तुमच्याकडे आलो. ते त्या ठिकाणी खालच्या अधिकाऱ्यांना सांगतात सीओकडे फाईल गेली तर याद राख, खालच्या लोकांना असं सांगतात. मग हे काय चालू आहे अंदाजंदी कारभार? हे प्रेशर इथं सीओ जीवने यांच्यावर प्रेशर आहे. हो, त्यांच्या ह्याच्यावर प्रेशर आहे. साहेब शांत कसं आहे, साहेबांनी तसं नगरपालिकेमध्ये शिकाऊ IAS असताना मुख्य अधिकारी असताना तिथं घरं पाडली, लोकांची अतिक्रमण पाडली. मग ह्याचं या ठिकाणी करताना का? कारण ह्याच्यामध्ये खूप मोठे राजकीय लोक आहेत, काय बलाढ्य या ठिकाणी संस्था चालक आहेत, ह्यांचा दबाव असू शकतो. परंतु या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बीडच्या शिक्षक भरती घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. मी त्यांच्या या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे OSD PS श्री पळसकर साहेब असतील, सन्माननीय ते जेवढे काही वरिष्ठ अधिकारी आहेत, सन्माननीय त्यांचे PA जेवढे PA साबळे साहेब असतील, सर्वांना मी या ठिकाणी टणकावून मी या सर्व काय माहिती दिली आहे. त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी आम्हाला ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे. ती संबंधित यांच्यावरती तात्काळच पुढील कारवाई या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी तात्काळ कारवाई करावी म्हणून या ठिकाणी मी सन्माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शिक्षण मंत्र्यांना या ठिकाणी मी सांगू इच्छिणार आहे की हे भ्रष्टाचारी हे ज्या ठिकाणी जिल्ह्याच्या ह्या तिजोरीवर डल्ले मारणारे, शासनाची लूट करणारे आणि बोगस शिक्षक भरले, पवित्र पोर्टलला भरले असते साहेब, तर मी सांगू इच्छितो या ठिकाणी की हे खरे क्वालिटीवाले शिक्षक भेटले असते. आमची मुलं जिल्हा परिषद किंवा संस्थेमध्ये बी शिकली असती तर त्यांची शिक्षण एकदम क्वालिटीचं मिळालं असतं. त्यांच्याकडे क्वालिटी पवित्र पोर्टलमध्ये ज्याची क्वालिटी त्यालाच भरती होती संस्थेवर सुद्धा. आणि ह्यांनी काय डायरेक्ट दाखवलं तुम्हाला मी आता दाखवल्याप्रमाणे, त्यांनी डायरेक्ट अप्रूव्हल दिले काय 20%वरून 100% पुरावे दिले. त्याच्यामध्ये ह्यांनी डायरेक्ट दाखवलं ती निवृत्त झाला, त्याच्यानंतर ह्याला आम्ही दिली. कोर्टाचा जे संदर्भ देतात हे एक जाळं लई मोठं रॅकेट आहे. हे जिल्हा परिषदच्या पॅनलवर असणारे वकील, जिल्हा परिषदच्या पॅनलवर असणारे वकील आणि संबंधित त्या ठिकाणी पिटिशन दाखल करणारे जे शिक्षक,
ह्यांची त्या ठिकाणी दर एका प्रकरणामध्ये त्यांची एक बोली ठरली जाते. ती बोलीमध्ये त्यांचं काही चिरीमिरी होतं आणि त्याच्यानुसार ते वकील त्या ठिकाणी पिटिशनमध्ये जसं न्यायालयाकडे हजर न होता मग शेवटी पिटिशन करता जे शिक्षक आहे त्यांचा वकील आहे ते प्रेशर करतो कोर्टावर की हे हजर नाहीत, मग तुम्ही तुमच्या एकतर्फी मग ते काय देतात. सदरील न्यायालय असे आदेश केलेले मी जे पाहिले आणि वाचले. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने असे आदेश दिले की सदरील प्रकरणामध्ये शासनाच्या कायद्याच्या अधीन राहून नियमात राहून चौकटीमध्ये सदरील तुम्ही 2 महिन्यात 8 आठवड्यात 4 आठवड्यात निर्णय घ्या, नियुक्ती द्या असा निर्णय स्तरावर निर्णय घ्या, तुमच्या स्तरावर द्या. तुमच्या स्तरावर निर्णय घ्या असं म्हणलं की त्यांनी नियुक्त्या देऊन टाकायच्या. त्यांनी डायरेक्ट ह्यांनी तुमच्या स्तरावर निर्णय घ्या म्हणजे त्या प्रकरणाचं फाईल निकाली काढा. एकतर तुम्हाला सदरील शासनाकडून तुम्ही या प्रकरणामध्ये मार्गदर्शन मागवायचं अपेक्षित होतं की सदरील असं आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले निर्णय घ्या. ह्यांना ह्याचे शासनानं दिलेले आदेश 2012 नंतर शिक्षक भरती बंद आहे, 17 पासून पवित्र पोर्टल आहे. तर ह्या लोकांना पवित्र पोर्टलनुसार भरती करणं अपेक्षित होतं, परंतु ह्यांनी काय केलं, सदरील न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्ती देणं. न्यायालय कधीही कोणाला अशी नियुक्ती देत नाही संग्रामजी की ते या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो. न्यायालय हे शासनाच्या नियमाला अधीन करावं, परंतु यांनी डायरेक्ट. तुम्ही कुठपर्यंत जाणार आहात? मी या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट असेल, ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यपाल साहेब असतील, सन्माननीय आमचे गृह विभागाचे समजे गृहमंत्री, केंद्रातले गृहमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना या ठिकाणी आपल्याला सर्व काही पुरावे त्यांच्यापुढे खरी परिस्थिती जे दाखल करायचे ते दाखवायचे, त्यांना दाखवावं लागेल. परंतु या ठिकाणी ज्या आत्ताच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दोन्हींनी या ठिकाणी न्यायालयाचा संदर्भ दिला, तर न्यायालयामध्ये सुद्धा मी खंडपीठ औरंगाबाद येथे या संदर्भात मी दाद मागणार आहे, सांगणार आहे साहेब या जिल्ह्यामध्ये 400 ते 500 शिक्षकांची यांनी भरती केली आणि दर प्रकरणामध्ये न्यायालय खंडपीठ यांच्या संदर्भ टाकून वेगळा अर्थ लावून न्यायालयाच्या आदेशाची दिलेल्या आदेशाची संबंधित याची दिशाभूल करून या ठिकाणी शासनाची फसवणूक करून शासनाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यावरती यांची संपत्ती जप्त झाली पाहिजे, यांच्यावर मकोकासारखा गुन्हा लागला पाहिजे आणि ह्यांना या ठिकाणी संबंधितांना तात्काळ गुन्हे दाखल करून हे जे काही बेकायदेशीर शिक्षक आहेत यांच्यावरती या ठिकाणी चांगली गुन्हे दाखल करून पैसे शासन दरबारी खाते जमा करण्याचे वसूल करण्याचे आदेशित करावे. आणि ह्या प्रकरणामध्ये या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा एक मोठं षडयंत्र चालू आहे. दरवेळेस कुणाला महिलेला एखाद्या वेळेस माझ्याविषयी गुन्हे दाखल करायचं कुणी माझ्याकडे शासनाने दिलेला परवाना आहे. मी लोकसभा विधानसभा 2019चा घोटाळा उघडकीस आणला त्यावेळेस तत्कालीन निवडणूक विभागाचे मुख्य सन्माननीय बलदेव सिंग साहेबांनी त्यावेळेस मला त्या ठिकाणी तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री आर राजा साहेब आणि तत्कालीन जिल्हाधिकारी यांना आदेश करून तात्काळ त्या ठिकाणी मला शस्त्र परवाना दिला. काही दिवस मला पोलीस संरक्षण होतं, परंतु काही लोक माझ्या SP पोलीस अधीक्षक बीड यांना माझ्या संदर्भात हे बंदूक लावून येतात, असं लावून येतात बाजूला साईडला, त्याबाबत तक्रारी केली. आमचा परवाना रद्द करण्यासाठी मी लोकशाहीमध्ये माझ्याकडे संविधानानं हा देश चालेल आणि मी संविधानाच्या ताकदीवर हा हे लढत आहे आणि उद्याही न्यायालयामध्ये संविधानाच्या कायद्यानं अधीन राहून मी या ठिकाणी हे लढणार आहे. परंतु मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब, राज्यमंत्री श्री डॉक्टर पंकज भुयर साहेब आणि ह्या महाराष्ट्राचे जे कर्तव्यदक्ष प्रधान सचिव रणजित दिओल साहेब, उप सचिव श्री तहसीलवार साहेब आणि डेस्क ऑफिसर श्री या ठिकाणी आमचे आवार साहेब, तसेच या ठिकाणचे सर्व आयुक्त आमचे सन्मान्य सचेंद्र प्रताप सिंह शिक्षण आयुक्त, डायरेक्टर श्री पालकर साहेब आणि या ठिकाणी शरद गोसावी साहेब. मी तुम्हाला ह्या माध्यमातून सांगू इच्छितो हे काही वरिष्ठ अधिकारी आहेत, परंतु काही विशाल लोहार म्हणून एक त्याचा कक्षाधिकारी मंत्रालयामध्ये ते एक त्यांच्याकडून ह्यांची एक लिंक आहे. काही लोकांनी काही वरच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करून संच मान्यतेचा मोठा याच्यामध्ये हे सगळं ते एक कागद तयार केले. ह्याच्यामध्ये डायरेक्टरच्या कार्यालयामध्ये सुद्धा संच मान्यता दुरुस्त करण्याचं मोठं रॅकेट आहे जे की पदं वाढून आणतात. हे प्रकरण फक्त कुठल्या मंत्रालयाच्या लेवलनं याला फक्त मुख्यमंत्री लगाम लावू शकतात असं म्हणाले? हां, मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी लगाम लावू शकतात हे मला विश्वास आहे आणि आमच्या पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला हे असे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणारे हे एकमेव मुख्यमंत्री आहेत आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या स्तरावर केलेला आहे. तसंच या ठिकाणी सांगतो की तसं बीड औरंगाबादचे जे उपसंचालक कार्यालय तिथलेही अधिकारी शालार ID मधले तिथले काही अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आहेत. अशी लिंक पुणे ही पुणे औरंगाबाद हे सगळं तपासलं पाहिजे. कुठलं पत्र एखादं द्यायचं पत्र त्याच्यामधून पुढील कारवाई कायद्याने अनुषंगाने जसं न्यायालयाचा वेगळा अर्थ लावून इकडे नियुक्त्या दिल्या तसेच काही संच मान्यता करून दिलेल्या आहेत. पदं वाढून आणलेले आहेत. पदं वाढविले म्हणजे त्या ठिकाणी शिक्षक भरती करता येत नाही, त्याची भरती करते वेळेस पवित्र पोर्टलनेच करावी. काही लोकांचे पदांचे 17ला पदं वाढले, 24ला वाढले,
वाढले 23ला 2023, 2022, 2021ला पदं वाढली. परंतु पदं वाढली म्हणजे ह्यावेळेस शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलनेच करणे अपेक्षित होतं. ह्या ठिकाणी पदं वाढले असले, विद्यार्थी वाढले तरी बॅकडोर एंट्रीनं भरती केलेली आहे. बॅकडोर आणि बोगस स्वाक्षऱ्या 2012च्या अगोदर, हे 2012च्या अगोदर कुठल्याच ह्यांचं कुठंच रेकॉर्ड नाही. ह्यांचं आजपर्यंत यांनी 31 मार्च 2025ला थकीत वेतन का काढलं? ह्यांनी त्या अगोदर 12ला नोकरी लागली तर दरवेळेस 31 मार्चच्या अगोदर पेमेंट काढणं अपेक्षित होतं. ह्यांनी काढलं नाही. काय मुख्याध्यापकांनी तुम्हाला दाखवलं मी की ते मुख्याध्यापकाने 18मध्ये सांगितलं की ह्या 13 नियुक्त, जसं की वैद्यनाथ विद्यालय परळीचा विषय दाखविला की त्या ठिकाणी तो म्हणतो की हे त्या ठिकाणी कार्यरत नाही. परंतु हे तेच नियुक्ती देतात आणि तेच मी सांगतात की मी त्या काळामध्ये कार्यरत नव्हतो. नाही, ते नियुक्ती देणारे शिक्षक त्यांची सह्याच नाहीत. ते मुख्याध्यापक जे होते मोदी तत्कालीन, त्या मोदीनं असं दिले एक्सप्लेनेशनमध्ये की सदरील त्या ठिकाणी जे शिक्षक भरती ज्या ठिकाणी केलेली आहे 2012मध्ये, त्या ठिकाणी मी कार्यरत होतो मुख्याध्यापकपदी कायम. परंतु हे त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती माझ्या कार्यकाळात दिलेली नाही आणि हे त्या कार्यालयामध्ये त्या उपस्थित नव्हते आणि त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुमच्या म्हणणं लक्षात आलेलं आहे आणि मला तुमच्या सगळ्या सांगितल्यावरून गंभीर हा प्रकरण असं वाटतं की तुम्ही म्हणल्याप्रमाणे याला संचालक असतील, उपसंचालक असतील, शिक्षणाधिकारी असतील, कलेक्टर असतील, इथले मुख्य अधिकारी असतील, यांच्या अधिकारात आता विषय राहिलेला नाही. कारण यांच्यावरही प्रेशर आहे. इथं जीवने आहेत अधिकारी, CEO मुख्य, त्यांच्यावरही प्रेशर आहे असं यांनी सांगितलेलं आहे. कारण ही साखळी थेट संचालक, उपसंचालक आणि तिकडे गेलेली आहे. म्हणजे की तिथून त्यांना प्रेशर करणारा एकच माणूस आहे किंवा मग दुसरा आहे. एक शिक्षण मंत्री आहेत आणि दुसरे मुख्यमंत्री आहेत. हे दोघंच ह्यांना लगाम लावू शकतात. इतका मोठं हे रॅकेट आहे. म्हणजे कुठल्या 1000-500 लाख 2 लाखाचं प्रकरण नाही किंवा मग एखाद्या कोटी रुपयाचे, तर 100 म्हणजे हजारो शेकडो कोटीचं प्रकरण आहे. 500 ते 1000 कोटी रुपयांचं हे प्रकरण आहे. आणि या प्रकरणामध्ये सगळ्या गोष्टी फार बारकाईने केलेल्या आहेत. न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे. त्याचबरोबर न्यायालयाचे कसे आदेश आहेत, कसे निर्णय आहेत, त्या निर्णयामधून कशी वाट काढता यावी, पळवाट काढता यावी, ह्या सगळ्यांचा अवलंब केलेला आहे. आणि त्यामुळे इथं जो भ्रष्टाचार झालेला आहे तो अत्यंत गंभीर आणि संवेदनशील भ्रष्टाचार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार तर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बीडचे, आणि त्यांनी ही सगळी परिस्थिती जी आहे ते बारकाईने लक्ष देऊन पाहिली पाहिजे. कारण ते अर्थमंत्रीसुद्धा आहेत आणि अर्थ खात्यावर फार मोठा बोजा, शिक्षण विभागावर फार मोठा बोजा या ठिकाणी निधी नसताना पडलेला आहे. इकडं वेगळ्या मार्गानं, वाम मार्गानं पैसे जे आहेत ते शेकडो कोटी रुपये इथून गेलेले आहेत आणि अधिकारी फार मोठ्या ITत या ठिकाणी राहत आहेत. हजारो कोटी रुपयांची प्रॉपर्टी जमा करून, माया जमा करून ते ऐशो आरामामध्ये राहत आहेत. त्यांच्यावर कधी कारवाई होणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. या ठिकाणी संग्रामजी मला सांगायचं आहे की मराठी महाराष्ट्र आणि इंजिनियर सादिक इनामदार राष्ट्रीय अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे प्रकरण आपण धडिसलेल्याशिवाय आपण जाणार, हे म्हणजे विश्वासपात्र या आमच्या महाराष्ट्रातील सर्व आपले या ठिकाणी जे चॅनल बघणार आहेत त्या सर्वांना सांगू इच्छितो. आणि दुसरं या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या जीवितात काय झालं, बरे वाईट झालं, तर या शिक्षण विभागातले शिक्षण अधिकारी हे एजंट जे आहेत त्यांच्या जवळचे जेवढे एजंट, काय एजंट आहेत तिथल्या शाळेचे, संस्थेचे, ते संस्था चालक व संबंधित अधिकारी हे भविष्यामध्ये माझ्या जीवितास माझा गाडीमध्ये अपघात बी घडला असेल किंवा माझं बरे वाईट बी झालं तर ह्यांना संबंधितावर या ठिकाणी त्यांना सर्वांवरती जिम्मेदारी ह्यांच्यावर निश्चित करावून जबाबदार धरून ह्यांच्यावर माझ्या मरणासाठी कारणीभूत म्हणून ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आपल्या महाराष्ट्र मराठी माध्यमातून मी आपल्या या ठिकाणी सांगू इच्छितो. की खरंच हे शक्य आहे. कारण प्रकरण 100-500 नाही तर हजारो कोटी रुपयांचं प्रकरण आहे आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते त्यांनी फार चांगल्या पद्धतीने लावून धरलेलं आहे. शिक्षण संचालक, उपसंचालक आणि तिकडं मंत्रालयापर्यंत गेलेले आहेत, मुख्यमंत्र्यापर्यंत गेलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मी मरेपर्यंत हे प्रकरण चालू ठेवणार आहे असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. माझ्या जीवितात जर काही धोका झाला किंवा मग माझं काही बरं वाईट झालं तर इथले सगळे भ्रष्टाचारी जे काही शिक्षण अधिकारी असतील, मुख्य काही लोक असतील, त्यांचे काही माहिती पुरवणारे किंवा लोक असतील हे जबाबदार असतील. मग त्याचबरोबर संस्था चालक ज्यांच्या संस्थेवर आज गदा आहे त्यांना पैसे पुन्हा एकदा चौकशी लागली किंवा मग काही आदेश निघाले तर पैसे भरावे लागणार आहेत. आणि जे शिक्षक आहेत जे पैसे देऊन बोगस प्रमाणे नोकरीला लागलेले आहेत त्यांची म्हणजे एक ना अनेक माणसं जे आहेत त्यांच्या मागावर आहेत, त्यांना कधी काही होऊ शकतं, काही सांगता येत नाही. म्हणून माझ्या जीवितास काही बरं वाईट झालं ते सगळे जबाबदार असतील असं इथं सादिक इनामदार यांनी सांगितलं आणि मला मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षा देण्यात यावी अशी त्यांनी मागणी या ठिकाणी केलेली आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.